बॉल स्ट्राईकला. या चेंडूवर मात्र तुम्हाला बघायला मिळेल एखादा मोठा फटका. यावेळी मात्र मी सांगितलं होतं कॅच होतंय की काय नाही, चैतन्य भरत मी सांगितलं होतं. यानंतर मात्र तुम्हाला फक्त बघायचं आहे बॅट आणि बॉल. 6 धावा आले तर बोनस स्वरूपात या 6 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12. एक झेल तुमच्या संघाचा वाटवला लावू शकतो की नाही ते बघायचं आहे. 5 चेंडू 12 धावा. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार नव्याने मात्र चांगली गोलंदाजी केली होती. क्षेत्ररक्षकाने तेवढी चांगली साथ दिली नव्हती. यावेळी मात्र पुन्हा एकदा त्याच दिशेने अंजाम तो भुगतना पडेगा. आधीच सांगितलं होतं आता फक्त तुम्ही काउंट करायच्या आहेत धावा. या 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्येला आकार बदलतोय. धावसंख्या जाते 2 डिजिट मध्ये 18. पहिल्या 4 चेंडूत धावा होत्या 5 आणि त्यानंतर मात्र सीजीच्या बॅट मधून आले लगातारचे 2 षटकार. यानंतर मी कॉमेंट्री करण्यासाठी आमंत्रित करतोय आमच्या समालोचकांना, सतीश यांना. धन्यवाद विजय दादा. चला तर वेळी आपण मैदानाकडे. चुकीला माफी नाही असं म्हटलं जात आणि ती चुकी केली त्या क्षेत्ररक्षकाने आणि त्याच्या मोबदल्यात 2 षटकार ठोकले त्या शिवजीने. एक नावाजलेला खेळाडू आहे तो नवीन गोलंदाज येतोय तो राजन. पहिल्या पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या पॉवर प्ले षटकामध्ये 18 धावा ठोकल्यात, निव्वळ 18 धावा. राजन गोलंदाजी मारतोय. आता मात्र आकुट टप्प्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर उंची गाठली मात्र पंच आमच्याकडे वळाले की खराब चेंडू आहे, वाईट चेंडू आहे. एके धावाने मात्र बदल होतोय. पुन्हा एकदा मी वेदांत वंशिका चषक 2024 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचे मनापासून सहर्ष स्वागतम. एकदा आकुटप्याचा चेंडू आकाशामध्ये ठेवलेला होतोय आणि चेंडू मात्र जातोय झापूक झुपूक षटकार 6 धावांसाठी आणि 6 धावांनी मात्र संघाची वाढती वाटचाल पोहोचली ती बिनगडी बाद 25च्या घरामध्ये. 25 रन्स इन स्कोर बोर्ड. राजन आता थोडासा महागडा ठरताना दिसतोय. आपण पाहतोय पहिलं षटक पाहिलं गोलंदाज नव्याचं नव्याने चांगली कामगिरी केली ती पण क्षेत्ररक्षकाने साथ दिली नव्हती. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये ट्रॅव्हल होतो पण क्षेत्ररक्षक आहे मी चुकीला माफी नाही. सोपा झेल जमिनीला दान करतोय. देवतारी त्याला कोण मारी असं म्हटलं जातं आणि तेच चाललंय क्रिकेटमध्ये. नाताला सुद्धा जीवनदान मिळालं आणि कीर्तनला सुद्धा जीवनदान मिळालं. म्हणून म्हणतोय देवतारी त्याला कोण मारी. देवाची कृपा मात्र या फलंदाजावरती आज आपल्याला पाहायला मिळते. नशीब मात्र चांगलं आहे या फलंदाजाचं आणि खूपच सुरेख अशी फलंदाजी मात्र त्याचाच फायदा उचलतात हे दोन्ही फलंदाज. सोपा झेल सोडला म्हणून या क्षेत्ररक्षकाने. 2 चेंडू आणि धावसंख्या आपण पाहायला गेलं तर 26 रन. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. हक्कामाचा मोठा पटका चुकीला माफी नाही. चेंडू जातो आर पार सीमा पार बाबा रामदेव पतंजली षटकार भूर. तर नक्कीच चुकी झाली क्षेत्ररक्षणाकडून युसुफ भाई. असं तेव्हाच घडतं चुकीला माफी नाही आणि तेच चुकीला माफी दाखवून देतो मी काही कमी नाही. मग त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज उचलून घेतात आणि षटकाराच्या साह्याने संघाची वाढती वाटचाल पोहोचली तर बिनगडबाद 32च्या घरामध्ये. अजूनही दुसऱ्या षटकामधील काही चेंडू शिल्लक. कुठेतरी महागडा गोलंदाज ठरतोय राजन पण त्याचा फायदा मात्र पुरेपूर उचलतोय सीजी. एक विस्फोटक फलंदाज आहे अशी त्याची ओळख आहे. कित्येक मैदाने गाजवलं त्या फलंदाजाने. तोच फलंदाज आपण पाहतोय
पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज 10-12 पावलांचा रणप घेत असताना पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळून काढलाय. मिड विकेटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. झणझणीत षटकार. नक्कीच विचार करावा लागेल. हॅट्रिक तर टोटल विचार जर केला तर 4 चेंडूमध्ये 4 षटकार ठोकले त्याने. शिजी आणि मानलं पाहिजे फलंदाजाला. चुकी जर मामाने केली नसती तरी आम्हाला विजय दादा बोलून गेले. पुन्हा एकदा बॅक टू बॅक चेंडू जातो आउट ऑफ द पार्क. पंच षटकार आहे तो. या 6 धाव्याने संघाची वाढती वाटचाल पोहोचली. तर रन मशीन असेल मला वाटतं शिजी. 44 रन्स इन स्कोर बोर्ड. 44 धावा. 4 44. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये बॅटीचे हेज लागते. चेंडू मात्र थर्डमॅन क्षेत्राकडे जातो. थोडीशी आउटफील्ड खराब असल्यामुळे एकेरी धावेने बदल होतो आणि धावसंख्या झाली ती 45. अजूनही संपली ना. तर 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहायला गेलो तर बिनगडी बाद 45 धावा स्कोर बोर्डवरती आपण पाहतोय. ते परमित्र बघा रोज आमच्या साथीला असतात. ते बोया सुद्धा आलेले आहेत आसुडगावची मॅच पाहायला आणि डक्स सुद्धा आलेला आहे. तेवढा आनंद आहे आसुडगावातल्या मुलांना. सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाहतोय. अनिकेत आणि पहिला चेंडू आडव्या पट्ट्याने खेळण्याचा प्रयत्न होता. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता. गोलंदाजाचं नाव काय दादा? गोलंदाजाचं नाव किरण. किरण ओ किरण ओ किरण केपी गोलंदाज असणारे केपी. आता मात्र लो फुलटा चेंडू होता. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये दोन्ही चेंडू बॅक टू बॅक 2 चेंडू. कल्पनेस एक अनुभवी खेळाडू आहे आणि सलामीच्या जोडीला आलेला आपण फलंदाज पाहतोय अनिकेत आणि एकदा कुठल्याचा चेंडूला बिरकावून लावण्याचा प्रयत्न होता. डीप फॉरवर्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे उचलेल फेकेल तोपर्यंत तो झणझणीत चौकार गेला बघा. याच्यामुळे दिसलं नाही मला. 3 चेंडू आणि 4 धावा. आता मात्र आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. पॉवर प्लेचं षटक असणार आहे. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आडव्या पट्ट्याने खेळलेला फटका होता. बॅट चेंडूचा संपर्क झाला नाही. एक डॉट चेंडूची सांगता झाली बघा. खूप सुंदर अशी गोलंदाजी. प्रत्येक चेंडू मागे व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळतं. हाच तर तो अनुभव आहे आणि हाच तो मैदान आहे. रोजचं प्रॅक्टिस होत असतं या मैदानावरती. आता मात्र खोदून काढलेला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळून काढला आणि चेंडू मात्र जातोय झणझणीत चौकार. 4 धावांनी मात्र संघ पुढे सरकतोय. 5 चेंडू आणि 8 धावा. खूप सुंदर फटका खेळलेला. पॉवर प्लेचं षटक असल्यामुळे कल्पेश त्याला असं उत्तर देत असताना अनिकेत आपण पाहतोय. चांगला चेंडू म्हणायला लागेल. टप्पा पडल्यानंतर पंच मात्र शेवटला आमच्याकडे वळाले आहेत की वाईट चेंडू आहे खराब चेंडू आहे. एके धावाने मात्र बदल होतोय. धावसंख्या झाली ती बिनगडी बाद 9. थोडंसं व्हेरिएशन पाहायला मिळालं. चेंडूला लेग फॉरवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडूला ढकलून लावलाय. चेंडू मात्र जातोय 1 बाउन्स 4 धावांसाठी आणि या चौकारून संघाची वाढती वाटचाल पोहोचलेली बिनगडी बाद 13.
चला वेळेची पाबंदी आहे बघा. आपल्याला अजूनही खूप सामने खेळवायच्यात. तर यापुढील जो सामना आहे बघा, वेळेची पाबंदी आहे मित्रांनो. आपल्याला अनेक सामने अजून खेळवायचे आहेत आजच्या दिवसामध्ये. तुम्ही थांबचाल पण घड्याळ थांबणार नाही. घड्याळात वाजलेत कंप्लीट 2. गोलंदाज झालाय तो विवेक. 10-12 पावलांचा रनअप. आता मात्र कुटुंबाचा चेंडू होता हलक्या हाताने ढकलून लावलाय मिड विकेट क्षेत्राकडे. चुकी करतो, थोडंसं क्षेत्ररक्षण थांबलं होतं, त्याचा फायदा मात्र उचललाय फलंदाजाने. घोरपडे आणि अनिकेत अशी सलामीची जोडी बघा मैदानामध्ये. तर 2 धावांनी मात्र संघ पुढे सरकतोय. 15 या धावसंख्येवरती. प्रिन्स शर्मा सुद्धा लाईव्ह प्रक्षेपणच्या माध्यमातून खूप सुंदर असं कार्य करत असताना आपण पाहतो व्यासपीठावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सज्जा विवेक. दुसरा षटक. आता मात्र चांगला चेंडू स्ट्रेट मध्ये खेळला. क्षेत्ररक्षक आहे आणि चुकी करतो थोडीशी. चेंडू मात्र जातोय भरभराटी घेऊन 6 धावांसाठी आणि 6 धावांनी मात्र संघ पुढे सरकतोय. 21च्या घरामध्ये बिनगड बाद 21. जिंकायचा असेल 85चा पाठलाग करायचा आहे तर अतिशय मोठी आतिषबाजी करणं फार गरजेचं आहे. चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडणं फार गरजेचं आहे. आम्ही पण काही कमी नाही हे दाखवून देणं फार गरजेचं आहे. पुन्हा एकदा कुटुंबाचा चेंडू जातो डिक्लेअर झोन मध्ये. थर्ड मॅन क्षेत्राकडे. एके धावांनी मात्र बदलतो. धावसंख्या मात्र पुढे होत्या. धावसंख्या होते ती बिनगड बाद 22. बोल हो केलता इथं कांदवली नाही कॉमेंट संध्याकाळी. ठीक आहे बघू मी सांगतो. पाणी जावा मैदानामध्ये घेऊन. पाणी जावा घेऊन मैदानामध्ये बघा. तर नवीन फलंदाज आला चला तर लागला असेल तर दादा तुम्ही आराम करा. आपल्या जागेवरती नवीन खेळाडू पाठवा मैदानाच्या आतमध्ये बघा. कारण की उन्हाचं तापमान आपण पाहायला गेलं तर 33 डिग्री तापमान आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही थोडासा आराम करा. तर नवीन फलंदाज आला त्याच्या जागेवरती. आता मात्र हलक्या हाताने चेंडू मात्र जातोय थर्ड मॅन क्षेत्राकडे. 1 धावेसाठी डिक्लेअर झोन मध्ये. एके धावेने मात्र बदल होतोय. धावसंख्या आपण पाहतोय ती 23 धावा. नवीन फलंदाजाचं नाव काय दादा?
कारण की आपल्याकडे आयोजकांनी आकर्षक अशी बक्षिसं ठेवलेत. जरी आपला संघ जिंकला तर आपल्याला बक्षीसचं नाव सांगा ना. नव्या असा फलंदाज आहे नवीन आलेला. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होते. पुन्हा एकदा हलक्या हाताने ढकलून लावला क्षेत्राकडे. क्षेत्ररक्षक येईल उचलेल फेकेल तोपर्यंत 2 धावा पूर्ण. तर 2 षटकांचा खेळ झाला समाप्त. धावसंख्या झाली ती 25. अजूनही 12 चेंडूंचा विचार केला. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि भला मोठा डोंगर 60 धाव्यांची गरज असणार आहे माझ्या अंदाजे. तर 60 धाव्यांची गरज आहे. सरासरीचा विचार जर केला तर प्रत्येक षटकामागे 30 धावा कुठणं गरजेचं आहे. म्हणजे 10 षटकार तुम्हाला ठोकावे लागतील या सामन्यामध्ये जर टिकून राहायचं असेल. तर नवीन गोलंदाज आलाय तो नाव काय राजा. दिलाचा राजा म्हणून त्याची ओळख आहे आणि तोच राजा मैदानाचा राजा होतोय का नाही हे पाहणं गरजेचं आहे. आता मागच्या पहिल्या चेंडूवरती हाणामारीचा प्रयत्न केलता पण विहान याची खूप सुंदर असा झेल टिपलाय. खूप सुंदर असा झेल टिपलाय बघा. शेवटच्या शेणापर्यंत झुंज दिले आणि झेल मात्र सोडला नाही आणि फलंदाज मात्र बाद होतोय. तर यापुढील सामना आपण पाहणार आहे केसीसी संघाचा संघनायक आणि आसुरगाव संघाचा कर्णधार यायचं नाणेफेकीसाठी. दोन्ही संघांना विनंती असेल दोन्ही संघाच्या कर्णधाराला की आपण या समालोचन कक्षामध्ये आसुरगावचा आलेला आहे केसीसी संघाचा कर्णधार या तोही आलेला आहे. तर नाणेफेक करून घ्या. मी सिद्धेची लोंढे यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आसुरगाव क्रिकेट असोसिएशन हॅलो आत्ता मात्र चेंडू आकाशामध्ये आहे. चेंडू मात्र जातो 6 धाव्यांसाठी. हॅलो शेवटच्या क्षणाला मात्र 3ऱ्या षटकामध्ये हाणामारी चालू केल्या फलंदाज विशाल. एकदा कुठं चेंडू त्याच पद्धतीने खेळून काढला. चेंडू वाचला जातो 2 धावांसाठी. तर आमचे शेतकरी कामगार पक्षाचे नेते सन्माननीय राकेश दादा नाईक यांना विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे. चेंडू घ्यायचा आतमध्ये बघा. चला वेळेची पाबंदी आपल्याला अजून पुढे खूप सामने खेळवायचे आहेत. आता मात्र दांडीगुळी केल्या. फलंदाजाला पळतावं लागतं बॅक टू पवेलियनकडे. विशालाची दांडीगुळी केल्या. जैसे करायचा गोलंदाज पण आपण पाहतोय जशाच तसं उत्तर देत असताना राजा दादागिरी केलती आल्या आल्या विशाल या फलंदाजाने पण त्याचं प्रत्युत्तर मात्र या राजाने दिले दाखवून दिला मी पण काही कमी नाही आहे.
आणि विशालला पळतावं लागतंय. बॅक टू पवेलियन. चला वळूया मैदानाकडे. खूप सुंदर असं आता माझा कुठं बघा चेंडूला खेळून काढलाय डीप मिड विकेट क्षेत्राकडे आणि थोडंसं क्षेत्ररक्षण बंबल होताना पण शेवटच्या क्षणाला चेंडू अडवतोय. दोन धावा. चांगली रनिंग बिटवीन द विकेट असं म्हणायला लागेल. पुन्हा एकदा लो फुलटा चेंडू होता. लॉंगॉनच्या मिडांच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला चेंडू. चला वेळेची पाबंदी आहे. रोहितजी आपण थोडस खेळाडूंना आपल्याला आजच्या दिवसामध्ये खूप सामने खेळवायच्यात. तिसरा षटक प्रगतीपथावर आहे. काही चेंडू शिल्लक असतील. राजा याचा एक चेंडू शिल्लक आहे. सॉरी शेवटचं षटक असेल. शिवी आलाय. पहिल्या चेंडू ते फलंदाज बाद होता होता वाचलाय. झेल मात्र जमिनीला दान केलंय. चुकीला माफी नाही पण सोपा झेल होता तो मात्र जमिनीला दान केला. कुठेतरी चुकलाय. शिवी मात्र चांगली मेहनत करत असताना मैदानावरती पुन्हा एकदा आलो पोलटा टाकण्याचा चेंडू होता. चेंडू मात्र वाईट चेंडू होतोय. पंचांचा इशारा होतोय. खराब चेंडू आहे. एके धावाने मात्र तर धाव संख्या झाली ती 38. आता मात्र तांडी गोल जे पाहिलं होतं ते स्वप्नामध्ये साकार करून दाखवलं शिजी याने आणि ती मेहनत आहे त्याची. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो बघा. धावांचा तो डोंगर उंचावला आणि त्याच्यानंतरची गोलंदाजीमध्ये नजाकत गोलंदाजी करतो. डोळ्याचं पारणं फिरणारी गोलंदाजी आपल्याला या सिरीजच्या माध्यमातून पाहायला मिळते. खूप सुंदर अशी गोलंदाजी करतो बघा. आजचा विचार जर केला तर रॉकस्टार हिरोचा विचार जर केला तर तोच असेल. कारण की वैयक्तिक 16 चेंडूमध्ये 7 धावा कुठून काढल्यात. 8 षटकार ठोकलेत या सिरीजने या मैदानावरती. म्हणजे किती अनुभव आहे. दादा आला. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. एक तर्फा आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा चांगला चेंडू पंचमत्व आमच्याकडे वळतात की खराब चेंडू आहे. तर या पुढील सामना आपण पाहतोय. डोळ्याचं पारणं तोडणारा सामना होणार आहे. एका बाजूला आशीर्वाद क्रिकेट असोसिएशन आणि एका बाजूला खांडा कॉलनी या दोन संघामध्ये तर आशीर्वाद संघ गोलंदाजी स्वीकारल्या. तर बघा आमचे स्वप्नील दादा गायकवाड आपल्याला सुद्धा विनंती असेल की आपण या व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे. वेदांत वंशिका चषक 2024 मध्ये आता मात्र चांगला फटका ऑफ साईड मध्ये खेळून काढलेला पण चेंडू मात्र जातो 4 धावांसाठी. हॅलो ये चालू आहे चालू हा असू दे ठीक आहे चल नाही मला नाही माहिती जा रे तुझ्या आहे मला ये पण काहीतरी वाटतं ये पण आहे काहीतरी मला चला तर आपण पाहतो सायलेन संघ इथे विजय होताना आपण पाहतो.
खूपच सुंदर अशी फलंदाजी लावली शिडी याची. आता मात्र मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नामध्ये आणि सामना मात्र विजय होतो.